सन्माननीय मंत्री महोदय जयस्वाल साहेबांनी मुद्दा त्या संदर्भात हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. अध्यक्ष महोदय अतिशय रास्त आहे. अध्यक्ष महोदय आपण निर्णय द्या आणि या सगळ्या कामकाजातून काढून टाका आणि चर्चेला सुरुवात करा. अध्यक्ष महोदय मंत्री महोदय मंत्री महोदय 34 नुसार भारत सरकारहून विभिन्न आहे असे मानून राष्ट्रपतीच्या आचरणावर किंवा राज्य सरकारहून विभिन्न आहे असे मानून कोणत्याही राज्यपालाच्या आचरणावर ठपका ठेवता कामा नाही. म्हणून हे सर्व पाहून हे आपल्या भाषणामधून त्या ठिकाणून काढून टाकण्यात येईल आणि आता आपण त्या ठिकाणी सुरू करावं. सन्मान्य सदस्य कान साफ करा. सन्मान्य सदस्य तुमच्या सारख्या सिनियर माणसानं असं बोलावं. कान साफ करा. अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य आपण राज्यपालाच्या अभिभाषणावर चर्चा करा. अहो मला बोलूच देत नाही तुम्ही तर काय करणार. मला संरक्षण द्या ना. मला संरक्षण द्या अध्यक्ष महोदय. राज्यामध्ये आणि म्हणून अध्यक्ष महोदय या ठिकाणी राज्यपाल महोदयांनी आपण जो 34चा सेक्शन 4 मला वाचून दाखवला तो मला चांगला माहिती आहे. आचरण आणि निर्णय याच्यामधला खूप मोठी जमीन आसमानाची तफावत आहे. खूप मोठी तफावत आहे. अध्यक्ष महोदय मी घटनाक्रम सांगतोय. त्यांनी माझं राज्य म्हणाले. त्यांचं राज्य कधी सुरू झालं? त्यांनी शपथ दिल्यानंतर त्यांचं राज्य सुरू झालं अध्यक्ष महोदय. आणि म्हणून मी हेच सांगतोय हिरोईन सगळे हे म्हणजे उद्योगपती आमच्या देशाचे पंतप्रधान वगैरे सगळे याच्या अगोदर ठरलं. आणि इतर राज्य सरकारमध्ये शपथ कोण घेणार कधी घेणार अध्यक्ष लागलेले अध्यक्ष महोदय. सन्मान्य सदस्य राज्यपालाच्या अभिभाषणावर चर्चा करा. सन्मान्य सदस्य अध्यक्ष महोदय राज्यपाल महोदयांनी या ठिकाणी सुरुवातीला या राज्याला आणि विशेष करून राज्यामधल्या मराठी भाषेला जो अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्याबद्दलचा मुद्दा सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. अध्यक्ष महोदय ज्याच्या हाती ससा त्याचे तो पारधी. मुळामध्ये एवढं सगळं बहुमत असताना सुद्धा विरोधी पक्षाचे विचार ऐकून घेण्याची या लोकांच्याकडं जी एक वैचारिक लेवल लागते लेवल मी पात्रता नाही म्हणालो लेवल तीच मुळामध्ये नाहीये. आणि म्हणून अध्यक्ष महोदय राधाकृष्ण विखे पाटलांसारख्या माणसांनी सातत्यानं अशा पद्धतीने उभं राहणं हे काही शोभा देणारं नाहीये. मी कुठलाही अजिबात शोभा देणारा नाहीये. मंत्री महोदयाला बोलू द्या. तुम्ही बसा करा. अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य मंत्री महोदयाला बोलू द्या. सदस्य ज्येष्ठ सदस्य आहेत. त्यांनी सुद्धा मला वाटतं मी मगाशी म्हटलं सभागृहाची गरिमा ठेवली पाहिजे. एवढं अध्यक्ष महोदय इतकं मोठं मताधिक्य एवढा मोठा जनाधार आपण मिळालेला आहे तो त्याचा स्वीकार करा ना. आपण एवढे वैफल्यग्रस्त होऊ नका. आपण एकदा जनतेचा निर्णय मान्य करा. आणि अध्यक्ष महोदय आपण आता आमची वैचारिक पात्रता काय आहे वैचारिक पातळी काय अध्यक्ष महोदय आमची सन्मान्य सदस्यांना माझी एवढी सूचना आहे की आपण अध्यक्ष महोदय आपल्या बौद्धिक दिवाळखोरीचं लक्षण या ठिकाणी उगाच कसं दाखवतो तुम्ही आम्हाला. आपण चांगलं काम करा. आपण चांगला अध्यक्ष महोदय राज्यपालाबद्दल बोला अध्यक्ष महोदय. म्हणून जे आक्षेपार्ह अध्यक्ष महोदय विधान आहेत शब्द आहेत अध्यक्ष महोदय आणि अशा पद्धतीने आक्षेपार्ह जर सन्मान्य सदस्य बोलत असतील अध्यक्ष महोदय आम्हाला मान्य नाही. आपण त्यांना समज द्या अध्यक्ष महोदय एवढी आमची विनंती आपल्याला. सन्मान्य सदस्य राज्यपालाच्या अभिभाषणावर फक्त चर्चा आपण त्या ठिकाणी सुरू करावी. 2 मिनिटांमध्ये कंटिन्यू करा. सन्मान्य सदस्य आता मला सांगा मी आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला हा मुद्दा मी काढला.